संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। राजगुरुनगर येथे गोसावी समाजाच्या 2 चिमुकल्या मुलींवर अत्याचार करून खून केल्याच्या निषेधार्थ व हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपीला त्वरित फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी राजगुरुनगर येथे स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेच्या वतीने नारायणगाव ते राजगुरुनगर येथे जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होते। राजगुरुनगर येथे झालेल्या चिमुकलीच्या बलात्काराच्या निषेधार्थ आम्ही सर्व गोसावी समाज जुन्नर तालुका या ठिकाणी गोळा झालेलो आहोत आणि राजगुरुनगरला सदर मोर्चासाठी राजगुरुनगरला निघालेलो आहोत। तरी या चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी आमच्या सर्व गोसावी समाजाचा महाराष्ट्रभर मोर्चे चालू आहेत आणि आमची मागणी आहे की त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। आणि गोसावी म्हणजे गोसावी समाजावर जो अन्याय झाला तर या अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी माझे वैदू समाज आणि ही भटकी समाज हे सगळे घेऊन मी त्यांना पाठिंबा देऊन मी आज मोर्चाला निघालेलो आहे आणि आम्हाला न्याय मिळायला पाहिजे अशी आमची पोलीस स्टेशनवर आम्ही मोर्चा काढत आहेत। आणि आत्तापर्यंत त्यांनी जे केलेले आहेत, आज घर भाडे करून ठेवतात, हे दुनियादारी ठेवतात, या कुठल्या रूपाने ठेवतात, तर आरएसपी कार्ड अमुक तमुक वगैरे हे कुठल्या परप्रांतातले लोक आल्यानंतर त्यांच्यावर अन्याय होतो आणि ह्या जोशी समाजाचा किंवा भटकी समाजावर असे अन्याय होऊ नये आणि तर हे भाडे करून ठेवताना विचारपूर्वक ठेवावा किंवा फॅमिलीसहित ठेवावा अशी आमची हे सगळ्यांच्या दृष्टीने मागणी आहे आमची। का हे जे मुलींवर जे अन्याय झालं, ह्या लहान लहान लेकरांवर जे अन्याय झालं, या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही लढणार आहेत। यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। का इथून पुढे का इथून मागंसुद्धा अशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि ही गोष्ट पुनर्व घडू नयेत याच्यासाठी शासनाने दखल घ्यावी असे आमच्या लोकांच्या ह्या सगळ्या समाजाच्या वतीने मी मांडित आहेत। आम्हाला न्याय पाहिजे। 2 चिमुकली आज त्यांची जान घेतली, त्यांचा पण असंच जीव गेला पाहिजे, पर तीळ त्यांनी मेलं पाहिजे, तशी त्यांची जान गेली पाहिजे। तसं आम्हाला अन्याय पाहिजे, न्याय द्या आम्हाला। समाज एकत्र आणि जर आपल्याला समाज एकत्र आपण काहीच बोललो जायचं नाही। 17 वर्ष आपण एकत्रित पिढी गई, 17 लाखों करोड़ों की नादारी संख्या है भारत में। पण वो संख्या यदि एकत्र आएगा, यदि आप मुख्यमंत्री, यदि आप पंतप्रधान सोडून आपल्यालाच काही घटक आहे चुकीचं काही तो काय चुकायला करून फोन करून। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे, राजगुरुनगर। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।